EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये गेली 10 वर्षापासून ते EPS 95 पेन्शनर्स आहेत, अल्प पेन्शनधारक, त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावं यासाठी पूर्ण भारतामध्ये आंदोलन चालू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर येथे जिल्हा मेळावा आयोजित केला होता। त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर रावसाहेब, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र सिंग साहेब, त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्य पेन्शनर उपस्थित होते। आणि आमची जी मागणी आहे ती मागणी रास्त मागणी आहे। आम्ही जेव्हा नोकरीवर होतो तेव्हा आमच्या पगारातून ठराविक रक्कम कपात करण्यात आली आणि त्या रकमेवर जे व्याज मिळते त्या व्याजावर आमची पेन्शन वाढायला पाहिजे। आमची मागणी आहे की 7,500 रुपयांनी त्यावर महागाई भत्ता मिळाला पाहिजे, पती पत्नीस मोफत वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे आणि हायर पेन्शनचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता सुप्रीम कोर्टाचा जो जजमेंट आहे त्या जजमेंटप्रमाणे सर्वांनाच हायर पेन्शन जे त्या पेन्शनमध्ये बसतात अशा सर्वांना पेन्शन मिळायला पाहिजे। अशा प्रमुख मागण्या घेऊन हे आमचं आंदोलन पूर्ण देशभर चालू आहे। आता आमचं हे आंदोलन जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहे। आम्हाला अशी आशा आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये 21 जुलैपासून आमची पेन्शनची मागणी मान्य होईल अशी आम्हाला आशा आहे। आशा नाही, मोदी साहेबांनी जो शब्द दिला, जो मोदी बोलते हैं वो करते हैं, त्याप्रमाणे ह्या अधिवेशनामध्ये आमचं विधेयक येऊन आमची पेन्शन वाढ व्हायला पाहिजे अशी आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे। जर मागणी ही मान्य नाही झाली तर आम्हाला तर पूर्ण खात्री आहे, कारण मोदी साहेबांची आणि राऊत साहेबांची चर्चा झाली, त्यांनी आपला प्रश्न मार्गी लावण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। जर नाही झाली तर जगभर करो या मरो अशा प्रकारचं आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे। त्यासाठी अशा प्रकारचे मेळावे पूर्ण भारतामध्ये चालू आहेत। कालच नांदेडला मेळावा झाला, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ठरवलं की जर आमची पेन्शन वाढ नाही झाली तर अमर उपोषणपासून आत्मदहनपर्यंत जे आमचे राऊत साहेब बोलतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि आमची पेन्शन वाढवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देशभरामध्ये विविध खात्यामध्ये जे पेन्शनर काम करून सेवानिवृत्त झालेले आहे, शासनाने ताबडतोबीनं आमचा हा मुद्दा निकाली काढावा, अन्यथा नाविलाजास्तव उद्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस देशातले सगळे पेन्शनर रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। आणि ती वेळ त्या वयोवृद्ध लोकांवर, ज्येष्ठ लोकांवर, म्हाताऱ्या वय झालेल्या लोकांवर शासनाने येऊ देऊ नये, त्यांचा मुद्दा निकाली काढावा एवढीच आमची सगळ्यांची माफक अपेक्षा आहे।